अय ठीक आहे, चल मोबाईल ठेवून दे. ठेवून दे म्हणजे ठेवून दे म्हणल्यावर द्यायचा. धर मा मोबाईलला व्हॉट्सअपला काय झाले ते बघ. धर. पण नीट बोल ना. नीट बोल म्हणजे काय? काय म्हणलो तुला? मोबाईल मध्ये बघच म्हणलं ना, बघ नीट. चल. एवढ्या दुर्मित ना जरा नीट बोलतो, आजच सांगतोय. अय लय शहाणा असला ना बघू बी नको माझ्याकडे. चल निघ. नाही तर ना, चल. चल निघ. तू त्याला लावून द्याला. तुला काय लावून गेला म्हणजे? काय लावून गेला म्हणजे? टाकीन एक काम फाडीत. काय काय करतो? काय करतो म्हणजे दिसत नाही का बसले? चल ना, मला सोड ना पाठीवर. पाय दुखतात रे माझे. जा ना मग. तुम्हाला काय झालं? पाय जा ना. अरे गाडी आहे तुझ्याकडं. मी काय गावाच्या हमाली करायला काय? सोडणार बिडणार नाही तुम्हाला. जा निघा. हा. काय चाललंय जालू? काय झालं? कमी तंतन चालली? काय झालं म्हणजे? यांना जाताय ना काय पाय? मला म्हणते नेऊन सोड तिकडे फाट्यावर दवाखान्यात. त्याला म्हणलं माझे पाय दुखते, जर सोड. गाडी आहे त्याच्याकडे आज. सोडायचं ना मग आबा म्हणले तरी. ए श्याम्या, तुला पुळका असला ना तू नेऊन सोड. मी काय तेवढाच सोडायला यायला नाही भाऊ. मी बसलोय मस्त पैकी. तुम्ही तुमचं आबा नका काळजी करू, मी सोडतो तुम्हाला फाट्यात. चल. कुठं गाडी आहे बाबा? अहो नसू दे ना, कोण रस्त्याने चाललं तर बसून देईन तुम्हाला, नाही तर कोणाला 2 मिनिटं मागन. तुमचं काम होईल म्हणजे बस ना. चला. काय बघ या असं पाहिजे त्याला. असं तुमचा पुळका, आम्हाला नाही पुळका. आपण कोणाच्या अंडर खाली जगत नाही तो. जाऊ द्या आबा, तुम्ही कुठं नाद लागत त्याच्या. जाऊ द्या, काहीतरी बिनसलं त्याचं. बिन असलं म्हणजे. ओ इकडं कुठे हिंडतात? कुठे हिंडतात म्हणजे? बाहेर गेली होती, आता घरी चालली. अहो घरी चाललात. किती वाढवळ झालं तुम्हाला बघतोय. लय वाढवळ झालं. टाइम बी आहे का नाही काय हिंडायचा? तर नीट बोला ना, काय काम होतं माझ्याकडं? काय काम होतं? अहो तुमची गाडी लागत होती. माझी गाडी कशाला लागत होती? गाडी मागायची पद्धत असते. तुमची गाडी कुठे? अहो पेट्रोल नाही ना. माझ्या गाडीला पेट्रोल नाही. अहो पेट्रोल ठेवी जा ना थोडं गाडीत. समजत नाही तुम्हाला? अगो बाई, गाडी मागू राहिले का धमकी देऊ राहिले मला? जा, नाहीये गाडी. अहो धमकीन काय बाई बो, गाडी बी द्याय ना. नक देऊ. डेपुट थांबा. उतरा. का? मला गाडी द्या. काय उतरण गाडी दे? येडा झाला काय तू? ते नका सांगू. उतरा, मला जायचंय बाहेर. मी येडा झालो? तू येडा झालो? मी चाललोय नगरला आणि मला म्हणतो गाडी द्या. अहो नगरला जा मग तुम्ही एसटीने. मला आजचे दिवस गाडी दिली आणि काय होईल? गाडी देऊन 100 रुपये द्यायचे आज. हा ना, गाडी देऊन 100 रुपये द्यायचे. तू खरंच करतो माझ्यावर 100 रुपये द्यायला तुला? मला जायचं. बिपकार काय नाही हो. गाडी द्या म्हणल्यावर द्यायची की नाही तुम्हाला? अरे तू जर नीट बोल ना. गाडी द्या म्हणजे काय? तू हे करतो काय मला? तू आयम टायमाला बरे बोलतात मला कामाला नाही का? अरे ज्याला तुला कामाला बोलतो म्हणजे तुला पैसे देतो मी, आणि तुला कामला गाडी द्या ना. जेव्हा मला गरज नाही तेव्हा तुला गाडी देत नाही का मी? अहो देतात. मग मी बी गाडी मागून पैसे मागितलेत ना तुम्हाला पेट्रोलला. दुसरं काय मागितलं? येडवण करू नको. मला कामाला जायचं आणि जरा बोलायचं धोरणांतर. जरा नीट व्यवस्थित बोलत जा. व्यवस्थित नाही बोलत म्हणजे काय बोलतोय मी? व्यवस्थितच बोलतोय. तू काय डापरतो काय? डापर नाही तर काही करीन. जा मग. जा नीट राहायचे आले तू जरा. बरं का, हिशोबात राहाय जरा. शिक जरा थोडं. नीट गाडी चालू आहे तुझ्यामुळे. पळे. चालू करता येते का? पळ जा. अरे बरं झालं. ओ डेपुटी थांबा ना 1 मिनिट, काम होतं तुमच्याकडे. कर श्यामा. काही नाही, ते ऊसात जरा सऱ्या पाडायच्या होत्या. म्हणजे तुमचा छोटा ट्रॅक्टर घेऊन जावा. वापस आहे का? पण हा वापसा झालाय ना, म्हणून तर म्हटलं काय ना, आज आणि उद्या लागतोय. लागलं डिझेल बिझेल सगळं व्यवस्थित टाकतो मी आणि काळजी घेतो ट्रॅक्टरची. काळजी नका करू तुम्ही. बरं. मला तसं लहान आहे ट्रॅक्टरचं काय काम नाही. जा घेऊन आतमध्ये लावलेलं आहे आणि त्याच्याकडून चावी आहे आणि व्यवस्थित वापर कर रे. नाही काळजी नका करू. काय होतं तो बांध मोठा आहे पलीकडचा. उतरताना व्यवस्थित जा. नाही एकदम व्यवस्थित घेऊन जातो मी. काय डेपटी हे पटत तुम्हाला? पटलं नाही तुम्हाला? काय पटलं? श्याम्याने ट्रॅक्टर मागितलं, लगेच श्याम्याला ट्रॅक्टर दिला. मी मागितला असता दिला नाही. तो अण्णा तसाच आणि आबा तसाच. आबा मला सकाळी काय म्हणला माहितीये का? चल ना जाऊया खाण्याची घेऊन. म्हणलं जा. अशा टायमाला सगळे माझ्या जवळ येतात. ती सुगंधा तशीच. सुगंधाचं काम मलाच ऐकावं लागतंय सगळं. आणि तो मगाशी गाडी नाही दिली म्हणून तुला रागात आला काय? मग अरे तू जरा बोलण्याची पद्धत बदल झाल्या बरं का. या तुझ्या वचक्या तोंडामुळे तुला कोणी जवळ करीना. ते शामराव आता बैल कसा व्यवस्थित आला, गोड बोलला. मला ट्रॅक्टर लागतोय, डिझेल टाकतो, ट्रॅक्टर व्यवस्थित नेतो म्हणून मी त्याला ट्रॅक्टर दिला. आणि तू बोलणं वचकत दम दिल्यावर लोकांची वस्तू काय तो वस्तू येते काय असा दम दिल्यावर मागवतो. आणि या वाचक्या तोंडामुळे तुला गावात कोणी गरज करीत नाही. आता डेपुटी मी सांगतो मला, गावात आहे ना एक बी माणूस चांगला नाही राहिला. सगळे खडूस झालेत.
अरे गावात माणूस चांगला नाही राहिला, तुझी बघण्याची वृत्ती वाईट झाली, प्रत्येका संग नीट बोलायचं नाही, कोणाला कुचकं बोलायचं, प्रत्येकाला हिलून बोलायचं, याच्यामुळे तू माग राहिलाय आणि याच्यामुळे तुला लोक मदत करीत नाहीत. अरे जर तुला एखादी वस्तू लागत असली, आपल्याला एखादं कोण काम काढायचं असलं, 2 शब्द त्याला गोड बोल. तोंडात जर साखर असली ना भाऊ, समोरचा कामात येतो. आपण जसा आवाज देतो ना तसा समोरून आवाज येत असतो. तो आवाज दमदाटीचा आवाज केला दमदाटीत येणार पडून. ते नका सांगू मला, कामाच्या टायमाला शेतात माझ्याकडे मी बघून घेतो. तुला समजून सांगायचं म्हणलं ना 2 किलोमीटर खावं लागेल मला, तेव्हा तुला समजून सांगणं होईल. आईला झाल्या डेपुटी म्हणते ते खरं आहे का रे? अरे गोड बोलून तर पावा आपण, आपलं काय जातंय, झाले तर झाले आपले काम. चल आज ट्रायच करू आता. आबा झालं झालं का झाडून? हा झालं. गुडघे बरे आहेत ना? हा बरं आहे आता. सकाळी मला टाइम नव्हता बरं का, म्हणून मी आलो नाही, तुम्हाला दवाखान्यात नेलं नाही. बरं 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 ठीक आहे ना. पण एक काम होतं आबा, ऐका ना. काय? तुमचा पंप द्या ना, मला फवारायला लागत होता. पंप लागत होता हा फवारायला? हा जा घेऊन. कुठे? फक्त एक ध्यानात घे, चार्जिंग कर त्याला. हा करतो. हा 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 खोलीत ठेवलेलं आहे बघ. तुमचं काय फवारायचं राहिलं असलं तर सांगा मला, मी ते बी फवारून देईन. अरे वा चालेल चालेल, जा घेऊन जा. आणि इथून पुढे तुम्हाला काय आडी अडचण आली ना हा मला बोलवा, मी 100% येईन. हा जरा नीट बोलत जा असंच. हा चुकलं. जा रे घेऊन जा, जा जा. डेपुटी राम राम. राम राम. काय झालं? काय नाही डेपुटी, निवांत होतं म्हणून आलो. आज लय खुश आहे. खुश? डेपुटी तुम्ही जे म्हणले ना ते खरं आहे बरं का. काय रे? डेपुटी तुम्ही मगाशी मला सांगितलं नाही का, तू जर लोकांसंग गोड बोलला ना तुला सगळे लोक जवळ करतील. आणि सकाळ धरून मी सगळ्यांना मागत होतो ना, कुणी मला काही नाही दिलं. मी मग आहे ना आबा नाही ना गोड बोललो का, आबा मला पंप द्या ना, आबा म्हणते जा घेऊन. मी माहीच परीक्षा केली डेपुटी. आता कसा हुशार झाला. अरे बाबा, एखादी वस्तू आपल्याला लागत असली, एखादी आपल्याला मदत करायची असली किंवा आपल्याला मदत यायची असली तर गोड बोलायचं. मला सांग, 2 शब्द गोड बोलल्याने काय वाईट होतं का? नाही. माणसं तुटत नाहीत, आपलं काम बी होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्यात. आता मला सांग, तू आबाला गोड बोलला, आबाने लगेच तुला पंप दिला. सकाळी जर तू असंच मला व्यवस्थित गाडी मागितली असती किंवा तुझं दुसरीकडे सुगंधा मॅडमकडे काम होतं, त्यांना जर काही बोललं असता, दिला असतं लगेच. हा दिला. जा चुकलं माझ्याकडून, तुम्ही सांगितलं मग डोळेच उघडले. हा तुला काय सांगतो, इथून पुढे ना आता तोंडात वचकेपणा ठेवायचा नाही. नाही आता अनुभव आला ना तुला. हा हा आणि जर तुला गाडी लागत असली तर थोड्या वेळ घेऊन जा. आता मला काही गाडीचं काम नाही. ऐका ना डेपुटी, मला एक तुम्हाला बोलायचं हा, होतं. बोल, बोल. जाता जाता बोलतो. बोल आता, बोल. डेपुटी मला आहे ना फणस लय आवडतो. हं. तुम्ही कापलं ना मला देतो एवढं. फणस आवडतोय तुला? लय. बर एक काम कर, आता मी कवा कापणार आणि तू कवा नेणार, ये फणस ने धर, खाय तू. आणि जर जेव्हा कापशील ना तेव्हा मला थोडं याच्यात आणून दे. 100% तुम्हाला आणून देईन मी. एवढंच खाईन आणि तुम्हाला भलं मोठं आणून देईन. भरपूर खा आणि मला थोडं आणून दे. फणस माझा मित्र आहे, रत्नागिरीला तो पाठीत असतो. जा चालते. जा. मित्रांनो, पाहिलं ना आपल्या तोंडात गोडवा आणि साखर असली ना तर कशी कामं होतात. आणि बरं का, नुसतं कामापुरतं गोड बोलू नका, आपल्या अंतकरणापासून गोड वाटावा, म्हणजे जीवन कसं सुखी होईल एकदा तुम्ही पहा.